उद्या महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकांचा महानिकाल पहा फक्त न्यूज 18 लोकमतवर। दिवसभर नॉनस्टॉप निकालाचं अचूक कव्हरेज फक्त न्यूज 18 लोकमतवर। भाजप आणि महायुतीची बंडखोर अपक्ष विजय उमेदवारांवर असणार करडी नजर। संपर्क साधण्याची भाजपच्या काही महत्त्वाच्या नेत्यांवर खास जबाबदारी। देवेंद्र फडणवीस यांचा सागर बंगला पुन्हा एकदा महायुतीच्या राजकारणाचा केंद्रबिंदू। सागरवर भाजपच्या नेत्यांच्या बैठका। विजय महायुतीचाच, रावसाहेब दानवे यांनी व्यक्त केला विश्वास। विरार प्रकरणी विनोद तावडे यांच्याकडून राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे यांना नोटीस। बिनशर्त माफी मागा अन्यथा 100 कोटींचा दावा दाखल करणार, तावडे यांचा इशारा। बाळा नांदगावकर यांनी घेतली देवेंद्र फडणवीस यांची भेट। कोळंबकरांच्या मुलाच्या लग्नाची पत्रिका देण्यासाठी आलो, नांदगावकर यांची माहिती। तर महायुतीचंच सरकार येईल असाही व्यक्त केला विश्वास। उद्याच आम्ही सत्ता स्थापनेचा दावा करणार, वेळेच्या अभावी सर्व उमेदवारांना लवकरात लवकर मुंबईत आणणार, नाना पटोले यांचं मोठं वक्तव्य। शरद पवार काहीही करू शकतात, शरद पवार यांच्या भूमिकेमुळे सगळ्यांमध्येच संभ्रम, संजय शिरसाट यांची प्रतिक्रिया। कालचा बॉम्ब आधी फुटला असता तर बरं झालं असतं, अदानींवरील आरोपावरून उद्धव ठाकरे यांचा निशाणा। 10वी-12वीच्या परीक्षेचं सीसीटीव्ही रेकॉर्डिंग होणार। 4500 केंद्रांवर लागणार सीसीटीव्ही। कॉपीमुक्त परीक्षेसाठी बोर्ड प्रशासनाचा निर्णय। आणि पर्थ कसोटी टीम इंडियाचा जोरदार पलटवार। भारताचा पहिला डाव 150 धावांवर आटोपला। कांगारूंच्या दिवसअखेर 67 रन्समध्ये 7 विकेट्स।